नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राधेश्याम ट्युटोरियल्समध्ये आपलं स्वागत आहे. मॅट्रिक्सच्या सिरीजमध्ये आपण आता मेथड ऑफ रिडक्शनचे वर्ड प्रॉब्लेम बघणार आहोत. यापूर्वी मेथड ऑफ रिडक्शनची 3 एक्झाम्पल जी बोर्डमध्ये आलेली ते आपण घेतलेली आहेत. ज्या कोणी विद्यार्थ्यांनी ती बघितली नसतील तर एक 10-10 मिनिटाचे एक्झाम्पल आहेत विथ कॅल्क्युलेशन, अगदी हळूहळू आपण सांगितलेलं आहे. ती पहिल्यांदा लेक्चर्स बघा, जेणेकरून ह्या लेक्चरमध्ये तुम्हाला त्याचा पूर्ण फायदा होणार आहे. कारण मॅट्रिक्सच्या PYQचं अनालिसिस केलं असता तुमच्या असं लक्षात येईल की 80% गणित ह्या टाईपवरती आहेत. 80% म्हणजे येण्याची संभाव्यता सगळ्यात जास्त आहे. बरं, हा जो क्वेश्चन येतोय डी सेक्शनला 4 मार्कला. कॅल्क्युलेशन बघाल, अतिशय सोपा पार्ट आहे कॅल्क्युलेशनचा, त्यामुळे 4 मार्क तुमची जागेवर फिक्स होऊ शकतात. अजून एक गोष्ट, एक्झाम्पल बघाल तर एक्झाम्पल 30 रिपीट झालेत, म्हणजे जे आपण व्हिडिओ लेक्चरमध्ये घेतली 30 एक्झाम्पल रिपीट झाले. त्यामुळे हे जे काय पूर्णपणे घेतोय एक्झाम्पल आपण त्याची प्रॅक्टिस चांगली करा. कारण आली तर ॲज इट इज एक्झाम्पल येऊ शकतात, किंवा जरी नाही आली, नंबर बदलून आली, टाईप लक्षात आला की तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. ठीक आहे. आणि व्हिडिओ आपला आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा विसरू नका. ठीक आहे. तर आता आपण पहिला क्वेश्चन बघूया की जो तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय. काय क्वेश्चन दिलाय बघा, वाचा हा क्वेश्चन. हा क्वेश्चन आलाय मार्च 2019ला. ठीक आहे. नंतर पुढे कोविडमध्ये हा क्वेश्चन तुम्हाला दिसणार नाहीये, कारण हा पार्ट पूर्णपणे डिलीटेड होता. पण त्याच्या पूर्वी कॉन्स्टंटली हा क्वेश्चन येत होता. कळलं? मग आता मार्च 19 मध्ये आलेला क्वेश्चन काय बघा. तर ह्या वर्ड प्रॉब्लेम मध्ये समजून घ्यायचा काय पार्ट आहे, इक्वेशन तुम्हाला तयार करावे लागतात. इक्वेशन तुम्हाला तयार करता आले, कॅल्क्युलेशन अतिशय सोपं आहे. 3 स्टेपमध्ये आन्सर मिळतंय. ठीक आहे. मग आता 1 बाय 1 कसं इक्वेशन तयार करायचं, कशाला एक्स वाय झेड मानायचं, हे सगळं सांगणार आहे मी तुम्हाला. क्वेश्चन वाचा आता बघा. क्वेश्चन काय सांगितलंय, इफ 3 नंबर्स आर ऍडेड, म्हणजे 3 नंबर पहिल्यांदा आपल्याला मानावे लागतील. ठीक आहे. मग आपण काय म्हणूया तिथं, लेट एक्स वाय झेड बी द 3 नंबर्स. ठीक आहे. मग आता इथून पुढची इक्वेशन कंडिशन प्रमाणे घ्यायची. मग अकॉर्डिंग टू काय म्हणायचं, कंडिशन. आता त्यांनी काय सांगितलं पहिल्या कंडिशन प्रमाणे, इफ 3 नंबर आर ऍडेड देअर सम इज 2, म्हणजे ह्या तिघांची जर सम केली तर ती किती येते, 2 येते. मग आता इथे काय करूयात, आपण घेऊयात एक्स प्लस वाय प्लस झेड, त्यांची सम किती येते, 2. हे पहिले इक्वेशन आलं. आता अकॉर्डिंग टू कंडिशन, सेकंड इक्वेशन काय असणार आहे बघा अकॉर्डिंग टू कंडिशन प्रमाणे. तर दुसऱ्या वाक्यात त्यांनी असं सांगितलं, इफ 2 टाइम्स द सेकंड नंबर. आता सांगतो, हा फर्स्ट नंबर एक्स असतो, वाय हा सेकंड नंबर असतो, झेड हा थर्ड नंबर असतो. त्यामुळे असं ज्यावेळेस ते म्हणतात 2 टाइम्स द सेकंड नंबर, म्हणजे 2y येणार तिथं. म्हणजे काय म्हणायचं इथं, इफ 2 टाइम्स द सेकंड नंबर काय करायचंय, इज सबस्ट्रॅक्टेड, तो नंबर मायनस करायचा आहे. कशातून, फ्रॉम द सम ऑफ फर्स्ट अँड थर्ड नंबर, पहिल्या आणि तिसऱ्या नंबरच्या सम मधून दुसऱ्या नंबरची किती मायनस करायचे, 2 टाइम्स मायनस करायचे. म्हणजे ते असं येणार आहे की पहिला आणि तिसऱ्या नंबरच्या सम मधून दुसऱ्या नंबरची 2 टाइम्स मायनस केली असता आपल्याला काय मिळतं, आन्सर 8. इक्वेशन नंबर 2. असं न मानता ह्याच्यामध्ये मी थोडा बदल करतो. आता हे कंडिशन प्रमाणे लिहिलं मी. आता आपल्याला इक्वेशन प्रमाणे लिहायचंय. एक्स नंतर काय आलं पाहिजे, वाय, वाय नंतर काय आलं पाहिजे, झेड, आणि झेड इक्वल टू किती सांगा, 8. ह्याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणूयात. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं, झेड आणि 2 ह्यामध्ये डिफरन्स दिसला पाहिजे. त्यानंतर थर्ड कंडिशन काय सांगितलं बघा, अकॉर्डिंग टू कंडिशन. कंडिशन प्रमाणे थर्ड कंडिशन काय सांगितले, 3 टाइम्स द फर्स्ट नंबर इज ऍडेड टू द सम ऑफ सेकंड अँड थर्ड नंबर. 3 टाइम्स द फर्स्ट नंबर म्हणजे काय सांगा, 3x इज ऍडेड द सम ऑफ फर्स्ट अँड थर्ड नंबर, सेकंड अँड थर्ड नंबर, म्हणजे सेकंड वाय थर्ड झेड आहे, ह्या दोघांच्या सम मध्ये 3 टाइम्स फर्स्ट नंबरचे ऍड करायचे, इक्वल टू वी गेट 4. इक्वेशन नंबर 3. म्हणजे हळूहळू लक्षात आलं की कशा पद्धतीने इक्वेशन तयार करायचं आहे. ठीक आहे. आता इथून पुढं ज्याही विद्यार्थ्यांना मेथड ऑफ रिडक्शन जमते त्यांनी व्हिडिओ पॉज करा, हा क्वेश्चन पूर्णपणे न बघता सोडवा आणि डायरेक्ट शेवटला उत्तर बघा. ठीक आहे. ज्या पण विद्यार्थ्यांचा क्वेश्चन चुकलाय, कॅल्क्युलेशन चुकलंय, त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे कुठं काय चुकतं हे तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. आता लक्ष द्या, ह्याच्यावरून आपण काय करणार, मॅट्रिक्स फॉर्म तयार करणार आहे. देअरफॉर मॅट्रिक्स फॉर्म. मॅट्रिक्स फॉर्म कसा असतो याचा, तर पहिला इथं मॅट्रिक्स येतो एक्स वाय झेडचे कोइफिशियंट, इथं असतो अननोन एक्स वाय झेड, हा फिक्स असतो, हा बदलत नाही. आणि या बाजूला काय येतं, बरोबर चिन्हाचे या साईडचे नंबर येतात. तर पहिल्या कॉलम मध्ये कुणाचे कोइफिशियंट असतात, एक्सचे. बघा इथं किती आहे, 1, इथं किती आहे 1, इथं किती आहे 3, म्हणजे इथं आलं 1 1 3. करेक्ट. त्यानंतर दुसऱ्या कॉलम मध्ये काय बघा, इथं वायचे कोइफिशियंट 1, इथं -2, इथं 1,
म्हणजे आलं 1 - 2 1. तिसऱ्या कॉलममध्ये झेडचे कोएफिशियंट 1, इथं झेड किती आहे 1, इथं झेड किती आहे 1, म्हणजे 1 1 1 आलं. आणि बरोबर चिन्हाच्या या साईडला काय बघा पहिल्या इक्वेशन मध्ये 2 8 4. करेक्ट. ओके. आता मी तुम्हाला मागच्या 3 एक्झाम्पल मध्ये सांगितलेली गोष्ट आहे की ह्या दोन रो मध्ये कुठल्याही 3 ठिकाणी 0 आणायचं आहे, कुठल्याही 3. तर आपण प्रयत्न करताना कसा करतो, तर ही पोझिशन ही पोझिशन या 3 पोझिशनला 0 आणण्याचा प्रयत्न करतो, पण त्या तिन्ही पोझिशनला 0 आलाच पाहिजे असं काही नाही. आता इथं 0 आणताना इथं 0 येऊ शकतो, त्यानंतर इथं 0 येऊ शकतो. ठीक आहे. मग ह्या 3 पोझिशनला जरी 0 आला तरी चालतंय. मग इथं 0 आणायची गरज आहे का? नाही. पण प्रयत्न करताना आपण या तिघांसाठी करायचा. जर इकडे 0 नाही आला तर कमीत कमी आपला हा पार्ट जर 0 झाला तर आपल्याला अननोन मिळू शकतो. खालच्या 2 रो मध्ये कुठल्याही 3 ठिकाणी 0 आणायचा आहे. कळालं का? पण ते पण व्यवस्थित आणायचं आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे आता इथं काय होणार बघा, पहिल्यांदा मी इथं 0 आणणार आहे. पहिली स्टेप ही फिक्स असते. मग इथं 0 आणताना काय करायला लागेल, दुसऱ्या रो मध्ये बदल करायला लागेल, म्हणजे R2 मध्ये बदल करायचा आहे. म्हणजे R2 पहिल्यांदा लिहिला पाहिजे. आणि कशाचा वापर करतो नेहमी आपण, R1चा. R2 चा जेवढा नंबर आहे तेवढे टाइम्स R1 करायचे. म्हणजे इथं 1 आहे तर 1 टाइम्स R1 करणार आहे. आता R2 किती आहे, इथं 1 मायनस R1, 1 इंटू R1 किती आहे 1. आन्सर किती आलं 0. कळालं का? म्हणजे या ठिकाणी आता मॅट्रिक्स मला सिम्प्लिफाय करायचा आहे, तर बदल करायचा आहे दुसऱ्या रो मध्ये. मग मी काय करणार, पहिल्यांदा 1 1 1 पहिला रो तसाच लिहून घेणार, 3 1 1 तिसरा रो तसाच लिहून घेणार, XYZ ह्यात काय बदल होत नाही, 2 आणि 4. करेक्ट. आता ह्याच्यातून हे मायनस करा, किती आलं सांगा 0. त्यानंतर आता बघा ह्या याप्रमाणे जाऊयात. R2 किती आहे बघा इथं -2. ओके. मायनस 1 इंटू R1 किती आहे 1, म्हणजे -2 - 1 किती आन्सर आलं -3. म्हणजे इथं आन्सर आलं -3. करेक्ट आहे. ओके. आता नेक्स्ट काय येणार बघा, R2 किती आहे इथं 1, मध्ये साइन कोणतं आहे मायनस, आणि R1 पण किती आहे 1 1 - 1 0, म्हणजे इथं काय येणार आहे 0. त्यानंतर R2 किती आहे बघा 8, त्याच्यातून 2 मायनस करा 6, म्हणजे ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. हे झाला दुसऱ्या रो मधला बद्दल. आता इथं 0 आणायचा आहे बघा, इथं 2 ठिकाणी 0 आलाय, म्हणजे आता इथं एका ठिकाणी जरी 0 आला तरी आपण अननोन काढू शकतो. मी तुम्हाला काय म्हटलं, 2 स्टेप मध्ये उत्तर निघतात, हे डोक्यात ठेवा. मग आता इथं तिसऱ्या रो मध्ये 0 आणायचा आहे. मग आपण पहिल्यांदा R3 मध्ये बदल करायचा आहे, तर R3 पहिल्यांदा घ्यायचा, मायनस R1 हा घ्यावाच लागतो आपल्याला. ठीक आहे, ह्या कॉलम मध्ये ज्यावेळेस आपण बदल करतो त्यावेळेस. मग आता R3 मायनस R1, पण R1 ची किती टाइम्स करायची, इथं जेवढा नंबर आहे तेवढे टाइम्स, 3 टाइम्स मायनस करायचे. ठीक आहे. आता बदल R3 मध्ये, तर R1 R2 तसंच राहणार आहे, XYZ तसंच, इकडं 2 आणि 6. इथं ज्यात बदल करतोय तिथं त्याच बदल होणार, बाकी कशात बदल होणार नाही, हे लक्षात ठेवा. 1 1 1 0 - 3 0. ठीक आहे. ह्याच्यातून ह्याची 3 टाइम्स मायनस करा 0. 1 - 3 -2, 1 - 3 -2, 4 - 6 बघा, 4 - 6 किती येणार आहे, तर इथं -2 येणार आहे. क्लिअर इथपर्यंत? हे तुम्ही करून बघा, ह्याच्यात व्हॅल्यू पुट करून बघा तुम्ही. आता त्यानंतर ना पुढं 1 2 3 ठिकाणी 0 आले की ज्या रो मध्ये जास्त 0 आहेत तो पहिल्यांदा घ्यायचा रो. मग दुसऱ्या रो मध्ये जास्त 0 आहेत ना, हे 2 0. ठीक आहे, 2 0 ज्या रो मध्ये तो रो पहिल्यांदा घ्यायचा, मग दुसरा रो पहिल्यांदा घेणार. मग आता ह्याच्यापासून इक्वेशन काय तयार होते बघा, तर या कॉलम मध्ये x चे कोएफिशियंट असतात, या कॉलम मध्ये y चे कोएफिशियंट असतात, या कॉलम मध्ये z चे कोएफिशियंट असतात. तर आता हे इक्वेशन कसं तयार होणार आहे बघा बरं, मग फॉर्म कसं होणार, 0x - 3y प्लस 0z इक्वल टू किती येणार सांगा 6. ओके. म्हणजे इथं आलं -3y = 6, म्हणजे y इक्वल टू किती आलं -2. करेक्ट. ओके. त्यानंतर आता हे झालं की मग खालच्या रोला यायचं जिथं 1 0 आहे. मग इथं काय येणार सांगा, 0x पुढे येणार -2y, पुढे येणार -2z इक्वल टू किती येणार आहे -2. ओके. मग आता बघा, -2 इंटू y ची व्हॅल्यू -2 आली, -2z इक्वल टू -2, -2 इंटू -2 प्लस 4, -2z इक्वल टू -2. ठीक आहे. ओके. आता हे कॅल्क्युलेशन समजून घ्या. -2z पलीकडे गेल्यावर +2 आणि -2 इकडे आल्यानंतर +2, म्हणजे 4 + 2 इक्वल टू 2z, हे लक्षात ठेवा. आता z आणि 22 यातला फरक लक्षात आला पाहिजे, 22. ठीक आहे.
4 + 2 6 = 2z आलं, म्हणजे z = किती आलं सांगा, 3 आलं. ठीक आहे, ओके, z पण मिळाला आपल्याला. आता त्यानंतर आपल्याला x काढायचंय. हा रो झाला, हा रो झाला. आता हा रो घ्यायचा. सांगा x चा कोएफिशियंट किती आहे, 1, म्हणजे इथं घेतलं 1x. y चा कोएफिशियंट +1 म्हणजे 1y. z चा कोएफिशियंट +1 म्हणजे +z = किती आलं, 2. ठीक आहे, मग सांगा x तसाच राहिला. y ची व्हॅल्यू किती आहे सांगा, -2. इथं -2 आली. z ची व्हॅल्यू +3 = 2 आलं, म्हणजे x + 1 = 2 आलं, म्हणजे x = किती येणार आहे, 1. हे झालं आपला आन्सर. फायनली हे आन्सर करेक्ट आहे का रॉंग आहे हे कसं चेक करणार तुम्ही? तर ह्या व्हॅल्यू घ्यायच्या एक्स वाय झेडच्या आणि त्या कुठे पुट करायच्या, कुठल्या पण एका इक्वेशन मध्ये पुट करायच्या. मग आता त्यातलं पहिलं इक्वेशन आपण चेक करूया. एक्स प्लस वाय प्लस झेड = 2 आहे, बरोबर आहे का? आता त्यातच टाकलेले व्हॅल्यू आल्यात ना. ठीक आहे, तरी पण आपण कॅल्क्युलेट करून बघूयात. एक्सची व्हॅल्यू किती आहे, 1, वाय -2, झेड 3. बघा ह्याचं कॅल्क्युलेशन केलं असता आन्सर किती येते, +2 येते. कळालं? मग खाली एक वाक्य लिहायचं, देअरफॉर काय म्हटलं आपण तिथं बघा, एक्स वाय झेड बी 3 नंबर्स, बरोबर आहे का? मग एक्स म्हणजे किती, 1 -2 आणि झेड किती आहे सांगा, 3. बी 3 नंबर्स किंवा रिक्वायर्ड नंबर्स असं आपण म्हणू शकतो. तर अतिशय सोपा पार्ट आहे, काही अवघड नाहीये, लक्षात घ्या. कॅल्क्युलेशन पण फार सोपं आहे, अगदी बेसिक कॅल्क्युलेशन आहे, प्लस मायनस फक्त आलं पाहिजे. ठीक आहे, मग हा पार्ट ज्यांनी पण न बघता सोडवला आहे, ज्यांचं पण बरोबर आलेलं आहे, लक्षात ठेवायचं 4 मार्क तुमचे फिक्स झालेत. आणि ज्यांचं चुकलंय त्यांनी करेक्शन करायचंय डे बाय डे. ठीक आहे, तुम्ही जेवढं सोडवाल तेवढ्या गोष्टी इम्प्रूव्ह होतील. हे समजायला सोपं आहे, सोडवायला अवघड आहे, मी पुन्हा एकदा सांगतोय. त्यामुळं मनाचा भ्रम होऊन देऊ नका की आपल्याला येत आहे. हे सोडवून बघायचं, करेक्ट आलं चांगली गोष्ट आहे, नसेल येत प्रयत्न करायचा आहे, रिपीट रिवाइज प्रॅक्टिस पाहिजे. ठीक आहे, मग आता व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.